वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी चालली आहे, तुम्हाला थंबनेलनी समजलं असेल, मला थोडंसं हे करायचं होतं थोडंसं, पण मला नाही वाटत आहे मी घेणारच आहे आजच जाऊन लगेच. मला असं वाटतं आहे की मी फक्त आज जाऊन जरा इन्क्वायरी करून येते, म्हणजे किती डाऊन पेमेंट वगैरे सर्व, आणि जर होत असेल तर आजच घेऊन टाकेन, जर नाही झालं तर मग थोड्या दिवसांनी. पण मला घ्यायचंय, एवढं चांगलं वाटतंय ना मला असं वाटतंय मी नाचू नाचू नाचू. आता मी आणि रोशनी आम्ही दोघं चाललोय अंधेरीला विजय सेल्समध्ये. पण मी पहिलंच जास्त खुश झाली तर मग ते काम होत नाही, म्हणून मी शांतीने जाणार आहे. आणि मला हा टॉप किती दिवसापासून भेटत नव्हता, आत्ता जाऊन भेटायला आहे. मला शूज घ्यायचे चांगले. हे कबूतर कैसा आहे अंदर. ऐशू ऐशू गेली, बंद कोण करे. काम नाही झालं, एक काम नाही झालं दुसरं काम करायला आलोय. हा गो एवढं चाललं. हा जरा हा नीट आहे, मस्त आहे. किती करेल. आता आम्ही KFC मध्ये आलोय. फोनचं तर नाही झालं, मला वाटलेलं ते तर आम्ही असंच बघायलाच गेलेलो, पण ठीक आहे. आता आम्ही लोक KFC मध्ये बसले. मला नाही वाटलेलं आज होईल, पण जर झालं असतं तर चांगलीच गोष्ट होती. पण ठीक आहे, आता थोडं डाऊन पेमेंट आय थिंक माझ्या या फोनचा एक्सचेंजमध्ये खूप कमी भेटतं, तर मला असं वाटतं की मी हा फोन बाहेर विकू आणि हे पैसे डाऊन पेमेंटसाठी यूज करू, तर बराबर होऊन जाईल. तर हा फोन माझा 35पर्यंत विकला तर आय थिंक होईल, पण मला नाही वाटत 35मध्ये कोण घेईन. 14 आहे माझ्याकडे, पण चांगल्या क्वालिटीमध्ये. जरा पण कुठे काय तुटलं फुटलं नाही, खूप केअर करून ठेवली आहे मी. आणि मी घेणार आहे iPhone 17 Pro Max. प्रो पण आहे, पण तो 15,000च जास्त आहे मॅक्सवाला, तर मग 15,000साठी कशाला बघू ना. आणि जरा चांगला पण वाटतो प्रो मॅक्स, पण खूप मोठा आहे, माझ्या हातामध्ये खूप मोठा वाटेल. पण ठीक आहे, बघू आता थोडे दिवस अजून, थोडा दिवस अजून थांबायला लागणार आहे. मग बघू सॅटर्डे संडेला परत आली तर येईल. आमच्या लोकांना काय कामधंदा नाही आहे, दोघं असे बेरोजगार झालो आहे. आता मस्तपैकी इथे आलो आहे, आता स्ट्रॉबेरीवाला खाणार आहे. कधीपासून खायचं होतं मला, आत्ता जाऊन मला भेटलं हे इकडे. खूप जास्त आहे, खूप जास्त आहे, ओव्हर झालं आहे आता ते. आणि आम्ही ऑलरेडी KFC मध्ये खूप खाल्लं आहे, खूप जास्त खाल्लं आहे, तरी पण आता आम्ही खाणार आहे. झालं घुसला आतमध्ये. आप बहुत बड़ा शरीर है आपका, बाहर उतरो. पुलिस वाला बोलते बाहर उतरो, एक बाहर आओ. चल आपल्या तिकडे जायचंय, अगं सर्वात लास्टला जायचंय. आता आम्ही चाललोय एवढ्या गर्दीत ना, डायरेक्ट विरार स्टेशनला जाऊ, पण विरारला नको जाऊ. खूप गर्दी, पण गर्दी सर्व कमी झाली. AC वाले AC वाले किती सिस्टमॅटिक आहेत भाई. आणि हेच बघ आता विरारचे बघ झिंजा पकडून डायरेक्ट खाली. AC वाल्यांनी लाईन लावलेली, लाईनीत गेले एक एक. आम्ही पण त्याच गर्दीमधनं आतमध्ये जाणार. यांची बघती किती ट्रेन आहे, नक्की 30 आहे की दादर आहे विरारची गर्दी, आणि ह्याच्यात आम्हाला जायचं आहे. कुत्रे सारखे चढणार आहेत ना सर्व. गर्दीत यायचं जायचं म्हणजे ऑलरेडी सर्व बाहेर लटक. रोशनी मला ट्राय पण नाही करायचं आहे. असंच मग घरी आलो आणि आता लगेच मम्मीचा 1800 रुपयाचा पार्सल आला. आई बघ
आई आणि मला कॉल कर लगेच बघून हे. आता मी कलर करतोय. मी ब्लॉन्डरनी करते. हे मला लई लोकांनी विचारलं तुझा कलर कोणता आहे. सांगा. मी हे यूज केलंय. हे मिरर इमेज करून बघा हे काय आहे, काय लिहिलंय लॉरियलचं. आणि हे ह्याच्यात मिक्स करून. आणि रोशनी मध्ये हे मला करते. हे मला इज्जत मध्ये आता केस खराब नाही हा. करायचे. हे बघा आता मी तेच मिक्स करते. चला मला लावायला. रोशनीचा कलर झालाय, माझा चालू आहे. ही कशी वाटते इथे बघ समोर. एकदम असा चॉकलेट ब्राऊन सारखा आलाय. थोडासा ब्लॉन्डर पण मिक्स केलाय ह्याच्यामध्ये, पण फ्रंटला नाही केलाय. अशी वाटते मस्त वाटत, पण मस्त वाटत तो कलर. इकडचं बघ नाही तर लागते. नाही रे अजून टाइम आहे थोडा. आता असं झालंय. आता मी करणार आहे. मी मिक्स केलंय डायरेक्ट ब्लीच ब्लॉन्डर मिक्स केलाय मी तर. ट्यूबचं काय लेणं देणं हां नाही. हे डायरेक्ट. आणि लास्ट टाइम पण मी हाच कलर केलेला. आता मी परत करते जास्त केल्यावर. तुला खरंच कधीच शांती नसते. खरंच मला कधीच नसते. मला म्हणजे हे वाटतं की जास्त वगैरे करायला हा ना, कधी शांतीने नाही कलर हे काय करत. आधी चूप. नाही झालंय रोशनी. कलर जेव्हा तू धुवेन ना तेव्हा दिसेनाच नाही. आता लाव. आता तसंच राहू दे. ते जेवढं झालंय तेवढंच होऊ दे. आणि ते परत तेवढंच लॉक करून ठेव जेवढं काढलंयस तेवढं. लई चरबी आहे तुझ्यामध्ये म्हणून तुझे कलर दिसत नाही म्हणून. तर मला रेड केलं तर मी किती लगेच काढलेला. 5 मिनिटात 5च मिनिटं ठेवलं. पण तो आलेला पण आधी ते. मग रेड कलर आहे. व्हर्जिन हेअरवर लगेच येतात. परत नाही करणार मी रेड. मला किती हे झाले होते. मी कधी काढते असं झाले. गप मस्त वाटतो रेड. ते बघ.
जस्ट नाव एंटर द रूम आणि मी करते आहे एक साईडचं झालंय आणि एक साईडचं बाकी आहे. भगवान माझे तर हातच दुखले. आणि मम्मा इथे बघ, मी आज गेलेली, बंद कर ना ते, मी आज इथे गेलेली विजय सेल्समध्ये 17 प्रो मॅक्स बघायला. तर 1 लाखापर्यंतचं लोन होतं आहे आणि माझा हा फोन म्हणजे रिटर्न करून ह्याचे फक्त 20,000 भेटणार आता. फक्त एवढे कमी? हां, मग मी विचार केला आणि 1 लाख संपलं. कधी संपलं? 2 वर्ष झाली फोन घेऊन. पण 14 आता डिस्कंटिन्यू झालाय. 14 आहे नाही, 15 स्टार्ट आहे. मग माझे 30 रुपये दे, 30,000 रुपये, 30 रुपये हा देईन तुला मी 30,000 रुपये दे मला, मी देते मोनूला. आता 30 आले. हा मग मी तो घेतोय 20 मध्ये, मी थोडी 20 मध्ये देणार, मी बाहेर बघेन. मग फक्त 5,000 डाऊन पेमेंट करायला लागेल कारण 35चा आहे. तर मला अजून 10,000 पाहिजे हातात कारण अजून पण फीज वगैरे असते ना. मग बघू, मी घेऊन टाकेन 20 नाही तर 10. हां, मी पण आता मॅकबुक घेतला, मी पण 30. हां, मी एवढं नाही ठेवणार भाई, माझे अजून दुसरे पण आहेत सेविंग्स. मग मी 1 लाख तर लोन होतोय, 30 फोनचे आले तर 35चा आहे ना. तर 5,000 डाऊन पेमेंट करेन आणि बाकीचं जे फीज लागणार 2,000 3,000 ते करून टाकेन. सो माझ्याकडे लवकरच येणार आहे ऑरेंज कलरचा फोन गाईज. आता 18 लॉन्च होईल नाही म्हणून तर मला नको आहे ना 18. 17 ठीक आहे, 17 प्रो मॅक्स कमी होईल ना. मग मी तो घेईन, कशाला एवढा 18 घेऊ, नंतर बघू. नंतर घे अजून थोड्या दिवसांनी. 17 अजून जर कमी होते प्राइस. नाही, मग माझ्या फोनची अजून कमी होईल. मेरा कलर देखो. तुम्ही लोक मला खूप विचारतात की तू कोणता कलर केलेला, काय कलर होता. म्हणून मी तुम्हाला फायनली दाखवला की मी कसा कलर करते. ठीक आहे, सो मी कभी पूछना नाही की मैं कैसे कलर करती हूँ. आणि मला कोणाची गरज नाही लागत, मी एकटी माझा कलर करून टाकते. आता मला जेवढं दिसलं तेवढं मी केलं आहे. तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला अभि. आणि ह्याच्यावरती माझ्याकडे एक वेलाचा कलर आहे. जर हे खूप जास्त लाऊड दिसत असेल ना तर प्री लाइटनिंग केलेले आहेत ना केस, मग डिपॉझिट करावंच लागतो. आहे कलर वेलाचा डिपॉझिट कर. पण लास्ट टाइम मी नाही केलेलं आणि तसंच खूप मस्त वाटत होतं. पण ठीक, तो मी केलेला म्हणून चांगलं वाटत. ब्लॉन्डरच होता तो, ब्लॉन्डरचं काम झालंय. मी केलेलं. आता ह्याचं काय होणार आहे माहित नाही. मी मस्त पूर्ण केलेत. आता पहिला मी एवढेच सेक्शन मध्ये केलेले, ठीक आहे, बॉक्स सेक्शन. आता मी पूर्ण फ्रंटचे केलेत आणि आता मागचे पण करणार आहे गाईज. माझी मम्मी. मी नाही काही करत, मी जबरदस्ती तुला करायला लावणार आहे. मी बसेन असा बॉल घेऊन तुझ्या बाजूला, तुझ्या समोर बोलमध्ये मस्त मिक्स करेन कलर. आणि आता पण मम्मा केले, आता तुला करायला नाही. आणि मम्मी माझी नाही म्हणणार कलरला बघून. एवढं वेस्ट करण्याच्या बदली मी करून टाकते. हे ना अजून करायचं मेकअप जरा. अजून काय केलाय मेकअप मी? फक्त इथे जास्त लावलंय इनर कॉर्नर्स मध्ये, म्हणून वाटते मेकअप केलाय. मी काहीच नाही लावत. अशी स्किन चांगली वाटते तुझी. विदाउट मेकअप, नो मेकअप लुक, नेचुरल ब्यूटी. बाय गाइस, मेरे को ये बहुत गंदा आया है इधर. बघ ना कसा डाग राहिलाय तो फोडीचा. जायफळ उगाळून लाव. काय उघडून जायफळ उघडून काय उगाळून लाव. उघडून. ओके गाइस, बाय. आम्ही मी मागचा मम्मीला कन्व्हिन्स करते तोपर्यंत. साल असेल ती सुकवायची, त्याची पावडर मिक्स बनवायची, मिक्सरमध्ये चांगली बारीक, त्यात रोज वॉटर टाकून लावायची पावडर. गाईज टिप्स लिहिलो. मी तर नाही करणार आहे कारण मी एवढा आटा पिटा जीवाचा मी नाही करू शकत बाबा. त्यापेक्षा मी कन्सिलर लावेन. बाय बाय. मी काय म्हणलेली, मी मम्मीला कन्व्हिन्स करेन. हे असं समोर ठेवलं, मम्मीच्या समोर बसली, हो गया मेरा काम गाइस. आता मी हे माझी एवढी मोठी केस मम्मीला करायला सांगितली आहेत. आता हे तर स्किप करते मी, ह्याच्यावर काय नाही करत. आता आधी आणि बघा तुम्हाला सांगते, हे ना हे कधी पण ग्लोव्ज घालून करा कारण हे खूप चावते आता हाताला. डेव्हलपर आणि ब्लीच. दोन बोटॉक्स करून ती काय झाली आज दिवसभर ना, कालपासून मी कंटिन्यू ना कितीतरी क्लाइंट्स करते आणि करून माझे ना हात कसे झाले बघ, दिसतंय. अरे बिचारी मम्मी, हे शोल्डर पेन झाले त्याच्यामुळे मला आईने पकडून मम्मा मैं सोडून रोज सोडून जेवणाचा टाइम आहे रात्रीचा ना, दुपारचा जेवणाचा टाइम आहे. छोड़ दो जॉब हे घे. आणि माझे खर्च का तू काढलं? माझा खर्च का तू उचलणार? बाबा मम्मीचा नाही खर्च आहे. हे बघा आता कसं करते मी. तुमचं स्वतःचं होत नाही, माझा कोण खर्च करणार? मलाच माझा खर्च करावा लागणार ना. मी तर तुला आज लय मस्त ऑफर दिली. हो, तुझी ऑफर तुझ्याकडेच ठेव. आली मोठी. मम्मी के पास दिमाग ही नहीं है दोस्तों. दिमाग ही नहीं है मम्मी कडे.
अफोर्ड मी. आई अफोर्ड करू शकते तुला. ओनली माय मॉम. फक्त माझी आईच मला या धर्तीवर झेलू शकते आणि झेलतेच. माझी आईच कोण असा माणूस पैदा नाही झाला की माझा खर्च करेल. फक्त माझी आईच आहे ती. म्हणून अजूनपर्यंत पूर्ण ती त्याच ह्याच्यावरती राहते. कोण धर्तीवर पैदा नाही झाला असा माणूस. तर माझं काय करते ती माझी आई आणि मीच माझा खर्च उचलू शकते. आणि माझा पण खर्च मीच उचलू शकते आणि मी उचलते. मी कोणाकडे दुसऱ्याकडे मागत नाही पैसे. मी डिपेंड नाही कोणावर. वाशी इतना झूठ तो मैं सही नहीं सकता गाइस. ते पिंक ते मला ह्याच्यावरती कलर केला तर चालेल. तुला पहिला समजायला पाहिजे कपडे दुसरे घालायचे. आता मी सांगितलं तू जीन चेंज केली. ओ शिट अभी मैंने कलर घातला तर खराब होईल. ते पण ब्लॉन्डर आहे. मला टॉवेल पूर्ण घाण करून टाकला ती व्हाईट टॉवेल. आता हा टॉवेल घ्यायची पद्धत आहे त्याची ह्याच्यावरती. एक एप्रिल आहे आतमध्ये. आता मी एप्रिल फॅपर्यंत क्लिप दे. तू लावला इकडं आणि मग इथे कशाला इथे नको मला. सोड. मी पुढे घे ग केस. इरिटेट करू नकोस. मम्मीचं नाही असतं क्लाइंटला नाही करत अशी. आता मी कामावर नाही करून तुमच्या पण एकाच बसू का? आता मी कामावर आली जेवली पण नाही मी. म्हणून पण असं मागे माझ्या हे करून म्हणून आता करून देन म्हणून आता किती सारखी करते. खाली बघ. पहिली बात तर मोनूची केस छोटीशी आहे. मग बरं आहे ना छोटी ती. आणि माझी एवढी देवीसारखी मोठी केस. ती माझ्यामुळेच. मी कापली नाही म्हणून मोठी आहेत. आली मोठी. पाण्याचे ढोके नाही आहेत पहिले. आम्ही घे ब्लॉन्डर टाक. घे ब्लॉन्डर टाक आणि माझी केसांची वाट लाव. घे. तू बंद गप नको. तू कशाला बोलली? ग्लव्स नाहीये? आणून ठेवते मी. आता कलर झाला. आता काय परत लागेल ना कधी. मम्मा एकदम बारीक बारीक कर. हा एकदम विविंग्स एकदम छोटे छोटे घ्यायचे. मग आपला खूप मस्त ब्लेंडेड लुक येतो. आणि मध्ये घ्यायचे मग एक सेक्शन सोडायचे मग परत घ्यायचे मग परत सोडायचे. आणि ज्या फर्स्ट मध्ये आपण फर्स्ट हे घेतलंय फर्स्ट कॉर्नरचं तर सेकंड ह्याच्यामध्ये फर्स्ट कॉर्नर सोडून दुसरा कॉर्नर घ्यायचा. हे रिग्रोच आधी ते हायलाइट. ये तो मेरे को भारी पड़ने वाला है दोस्तों. तुम्हाला कधीपासून करायचं आहे? मला भूक लागली आहे रे. मला पण मला जेवण पण नाही दिलं. आल्याला मला कामाला लावले. ओ शिट मेरे को अभी याद आया मला भूक लागली आहे. ते यांना लावत ते ग्रीन आहेत ना जळून जातो ते. नको लावा बाबा. राई करून. हां गेली ती तिची मम्मी वाट बघत होती बोलली. मग ती माझी मम्मीचं ऐकते. मी पण ऐकते. मैं भी सुनती हूँ बस. ए काय ना व्ह्यूज साठी बस. हो व्ह्यूज साठी मला काय करायचं आहे? व्ह्यूज साठी बोलते. व्ह्यूज साठी गाइस इग्नोर. व्ह्यूज साठी बोलते. जेवण मला सकाळी झोपा लागतं ना आणि मी जाते कामावरती. गाइस मम्मी सर्वांची मम्मी अशी असते. आपण केलं तरी नाहीच बोलत ना. तसंच तुम्हाला तुमची मम्मी असं समजून इग्नोर करू नका. म्हणजे कसं ती आणि मला शिवी नका देऊ. आणि एखादी मोलकरणी कशी सकाळी उठून हे लोक झोपले असतात काम करून जेवण करून सगळं ह्यांच्यासाठी ठेवून जाते. आपली निघून कामाची बाई कशी काम करून निघून जाते तशी का जाते जॉब रात्री मला पण प्रायव्हसी भेटते. ओ नको आहे मला प्रायव्हसी. काय फायद्याची नाही ती प्रायव्हसी. मग तुमची भांडी घासून तुझी मर्जी तू घासू शकते जर तुला घासायची आहे तर. मला तर काय शिवे पडतच असतात कमेंट सेक्शन मध्ये. मम्मीची नीट बघ. मला दुखतंय. मम्मा माझं तू माझा कलर नाही करणार आहे का? तू बहाणे देतेस का? टायर झाले तुम्ही तुम्हाला कुठे कामाला लावलेस? मम्मा छोटीशीच केस आहेत माझी आणि छोटीशी केस. इतना तो तुम कर ही सकते हो एक अपने औलाद के लिए. कामावर आले तर मला आराम पाहिजे. आराम कितना आराम करायचा. मला किती मम्मा मेहनत करत राहायची. काम कर म्हणजे मला हात आहे. मम्मा मेहनत करायची मेहनत. मला नको शिकू मेहनत करायची. माझा कलर झाला. कलर होईपर्यंत मी खूप ज्ञान देणार मम्मीला. कामापुरती मामा येईल. हे बघा गाईस अजून एवढी केस बाकी आहेत माझी. पाठी खाली लोळताय. तर मम्मीचं काय होणार ते मम्मीलाच माहिती. माझी मम्मी केस बघूनच पळून जाते. अरे हे तर मी केलं बिना बघता. सॉरी बिना बघता नाही स्वतःच्या हाताने मिरर मधनं बघून. म्हणून असे लटकतायत खाली. वो तो प्रोसेस हो गया है दोस्तों. इसके लिए लटक रहा है इधर और इधर. बाकी एकदम इथे ना माझे शोल्डर नाही इथे. आम्ही दोघं प्रोफेशनल हेअर स्टाइलिस्ट आहे गाइस. म्हणून ये सब घर पे एकदम फ्री में हो जाता है. म्हणून जरा पण कधीच लहानपणापासून कधी मी सलून मध्ये गेलीच नाही काय करायला. आयब्रो सुद्धा बघ मला लात मारते नाही करायचंय म्हणून. लहानपणापासून आयब्रोला पण मी सलून मध्ये नाही गेले. सर्व मम्मीनीच केलंय माझं. हेअर कट वगैरे सर्व आजपर्यंत मी नाही केलं. फक्त जेव्हा सलून मध्ये जॉबला होती तेव्हा काय हेअर वॉश वगैरे करायची बस. बाकी काय नाही मी आजपर्यंत काय नाही केलंय केसांना. कलरच्या शिवाय. कलर पण जेव्हा पण केलाय कलर स्वतःने केलाय किंवा मम्मीने केलाय. बाकी कोणाच्या हातात नाही दिलेत केस आणि मी कधी देणार पण नाही. ये सिर्फ मेरी मम्मी कर सकती है दोस्तों. आणि आजपर्यंत माझा मेकअप पण फक्त मम्मीने केलाय आणि मी. बाकी मी कधी कोणाच्या हातचा मेकअप नाही करू शकत. नाही तर तुम्ही लोकांनी आतापर्यंत किती मेकअपवाले फोटो बघितले असते माझे जे मॉडेल बोलवतात वगैरे शूट वगैरे कोलाजचे. मला नाही जमत. मला आवडणारच नाही माझ्या छोट्याशा थोबड्यावर कोणी हात लावलेला. पण मी विचार करते एक आहे माझी फ्रेंड जिने मला बोललंय आणि तिचे मेकअप पण चांगले आहेत. तर माझी फ्रेंड जर माझ्या थोबड्याला हात लावेल तर मला काय नाही वाटत. बाकी एकदा ट्राय करने में क्या जाता है दोस्तों. पण ती राहते पुण्याला. तो मेरे को पुणे जाना लगेगा. जाने पड़ेगा. बाय गाइस मेरा मानसिक
करून मग येते तुमच्या मला हेल्प करा म्हणजे मी जरा झोपते एवढी नाही मी अजून आल्याला मला कामाला बघ तुम्ही बघू शकता माझं किती फेस टायर्ड झाले किती थकली आहे मी बघा तुम्ही बघू शकता या पोरीचं बघा मध्ये कामं काढली अचानक हा कलरचा प्लॅन झालाय गाईज हा प्लॅन नव्हता माझ्या आजच्या शेड्यूल मध्ये यास बघा येते मोनू हा तुम्हाला खुशखबरी सांगायची आहे तुमच्या समोर मोनू प्रकट होणार आहे आज अचानक जे पण मोनू लवर्स आहे आज मला मोनू बघायला मिळणार आहे मोनूला बघायला भेटणार आणि आहे, उद्या मोनू खेकडे बघायला. उद्या माझी मम्मी खेकडे बनवणार आहे गाईज खेकडा आम्ही लास्ट टाइम त्यांच्या घरी खाल्लेले खेकडे ते एक नंबर होते एक नंबर खूप छान त्यांचा नेचर होता खरंच खूप छान होत्या त्या नाही ना त्यांचा स्वभाव खूप छान होता ना ती त्यांच्या मुलीचा पण ती करते मला मेसेज खूप छान काकींचा पण मेसेज आलेला मला हा त्या दिवशी चांगलं खूप बोलत चांगले असे खूप कमी लोक आहेत या म्हणजे धरतीवर जे इतके चांगले असतात नेचर धरती दोस्तों धरती इतना बड़ा शब्द यूज किया है मम्मी ने नाही तर आपली स्वतःची लोक पण आजकाल विचारत नाही कोणाकोणाला तेच तर माझी मम्मी तर आज माझा कलर पण करत नव्हती ती फक्त मोनूला विचारते गाईज हे सिरियस घेऊ नका तुम्ही लोक लय हे भेदभाव करता हो भेदभाव अशीच मोठी झाली भेदभाव गाईज करता हे लोक करतात हे लोकांना असं वाटतं की तू माझ्यासोबत तशी नाही बोलत कारण मीच तशी आहे मी सर्वात मोठी पोरगी आहे घरातली तर माझ्यामध्ये तो ॲटिट्यूड आहे की फुकटचा ऍटिट्यूड फुकटचा बेइज्जती हो गई दोस्तों बाय जाता हूँ कुछ खा के आता हूँ कधी म्हणजे एक तर हे आहे मी मम्मीला पण कधी कधी ओरडते हेच म्हणून नाही ओरडू शकत म्हणजे मी पण नाही सोडू शकत पण मी कधी कधी ओरडून टाकते आणि मम्मी माझं ऐकते कारण मी मोठी आहे हो आमच्यापेक्षा मोठी माझी मम्मी मला घाबरते हो काय आली मोठी अंबाबाई माझी मम्मी मला घाबरते सगळीला घाबरतात ना तसं काय हा हेच बोलायचं होतं माझे पप्पा पण मला घाबरतात काय पण झालं की सर्वांचा फोन मला येतो मला कारण मी घरातली मोठी मुलगी आहे ना मम्मीचा पण फोन मला येतो फक्त आजी शिवाय दे बाकी उधर मेरे को कोई नहीं डरता है सर मी मारतात लापे ठीक आहे आता मी 9 मिनिटं बोलली आहे बाय खूप बोलली आणि तुम्ही खूप ऐकलं तुम्हाला काम नाही वाटतं काम नसायलाच पाहिजे फक्त मलाच बघायला खूप घाण पप्पी दिली तुम्हाला ऍडजस्ट करा आणि काहीच तुम्ही पण करा कलर मुलींनो असं नका समजू किंवा कलरनी तुमचे केस डॅमेज होणार वगैरे काही मॉडर्न movie. बिंदास करा कलर मस्त फॅशन करा लाईफस्टाईल चेंज करा मस्त मेकअप खरेदी करा मेकअप करा पैसे उडवा मेकअप बॅगेमध्ये मेकअप परफ्यूम सगळं ठेवा लक्झरी अट्रॅक्ट होतं विनस अट्रॅक्ट होतं अचानक चॅट मध्ये बाबा कसे काय आले पण हे तर चल चांगले टिप्स तू देत होती पण अचानक बाबा कुठून प्रकट झाले बाय दोस्तो हे वेल्थ आपली अट्रॅक्ट होते माझ्याकडे का नाही वेल्थ आली दोस्त आ रही है नजर नहीं सर नजर मत लगाओ अभी आपला विनस ऍक्टिव्ह होतो परफ्यूम मेकअप सगळं बॅगेमध्ये ठेवा रोज मेकअप करा मुलींना तुम्ही मस्त पैकी करा मेकअप ड्रुपी होतील त्यानंतर जे होट तुमचे लिप्स आहेत ते हे होतील तर ते नंतर तुम्ही काय मेकअप कराल आता मेकअप करून नंतर काय मेकअप कराल तुम्ही जेव्हा मेकअप करायला सर्वांना भेटली पाहिजे पण आताच मस्त पैकी तुमची तुम्ही यंग आहात Young, तुमचे young. lips पाऊट पाहिजे ते मस्त पैकी तर मस्त पाऊट वाली लिपस्टिक घ्या लावा मजा करा बाय आता मी हा फ्रंटचा धुतलाय आता मला नाही माहिती खूप जास्त लाऊड झालाय की आहे नॅचरल ठेवण्यासारखा पण एक वेलाचा कलर आहे माझ्याकडे तुम्हाला दाखवते मी कोणता कलर आहे ते एवढाच कलर आहे वेट 12-89 सब ऑरेंज मेरा निकल जाएगा दोस्तों 30 वॉल्यूम मध्ये यूज करू चालेल ना पण 20 आहे काय मला पूर्ण केसांना लावायला लागेल ना आणि कोण कर लावून पण इथं हाय एवढं साधं नेट पण नाही चालत आहे जेवढं लागतं तेवढं लाव पहिल्या फ्रंटला लाव आणि तेच कोणने फिरव सगळीकडे मग थोडंसं पाणी पण ऍड कर आणि वेट हेअरमध्येच लावणारच ना बैठे टॉवेल ड्राय करून टॉवेल ड्राय कर आणि लाव ओके गाइस अभी मैं मेरा ये सब भी धोऊंगी आता मी पाणी पण गरम करायला ठेवलंय फायनली कलर केला पूर्ण केसांमध्ये कलर केला मम्मीला थोडासा त्रास दिला पण ठीक आहे हे मम्मीने घाण केलंय गम लावून आणि विजन बोर्ड खाली पडलाय ह्यांचं काय नाही होणार आहे भाई काय कलर झालाय माझा हे जरा मला फक्त करायला लागेल हे वाला पॉइंट नाही टाकणार आहे माझ्या डोळ्यावरनं माझ्या तोंडावरनं तुम्हाला समजलं असेल मी किती थकली आहे मला किती झोप आली आहे मला समजत नाही मी तरी पण फोन घेऊन बसले पण मला आता रिअलाईज झालं की नाही अदिती झोपलं पाहिजे सो मी हा व्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला माझा कलर जरा जास्त वाटतो आहे तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा की अदिती जरा कमी करून टाक कलर
आणि मी तुम्हाला उद्या प्रॉपर असं पूर्ण रेडी वगैरे होऊन केसांना स्टाईल करून दाखवेन नेक्स्ट व्लॉगमध्ये की नक्की माझा हेअर कलर कसा वाटतो आहे. असं वाटतं आता मी आहेच नाही. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आणि इथपर्यंत बघितले तर सबस्क्राईब करा यार. मला सबस्क्राईब का नाही करत आहे तुम्ही लोक. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.